राज्यात मराठी शाळांच्या पटसंख्येमध्ये घट होतीये. पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांकडे वाढतोय. पण पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातल्या येणेरे गावामध्ये वेगळं चित्र दिसतंय. तिथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे. ही शाळा केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर आपल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि पालकांच्या भविष्याची सुद्धा काळजी घेते. पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातलं हे निसर्गरम्य येणेरे गाव आणि ही आहे इथली कायापालट झालेली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. अगदी खासगी शाळेतले विद्यार्थी सुद्धा याच शाळेला प्राधान्य देत आहेत. आता तुम्ही म्हणाल, असं काय आहे या शाळेत? तर ही शाळा दर्जेदार शिक्षण तर देतेच, शिवाय विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या सुरक्षेची सुद्धा हमी देते. या शाळेनं विद्यार्थ्यांसाठी 2 लाख रुपयांचा आरोग्य आणि अपघाती विमा, तर कमावत्या पालकांसाठी तब्बल 10 लाख रुपयांचा सुरक्षा विमा काढण्याचा स्तुत्य उपक्रम राबवलाय. ग्रामपंचायत आणि भारतीय टपाल विभागाच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवला जातोय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला एक भक्कम आधार मिळतोय. जिल्हा परिषद शाळेत वाडी वस्ती यामधून मुले शिकण्यासाठी येतात व रस्त्याने भरपूर वाहने असतात, परंतु आम्हाला भीती वाटते. ग्रामपंचायतने आमच्यासाठी विमा उतरवल्यामुळे आम्हाला शाळेत येताना सुरक्षित वाटते. आमच्यासाठी 2 लाख रुपयांचा विमा उतरवला आहे व आमच्या पालकांसाठी 10 लाख रुपयांचा विमा उतरवला आहे. यासाठी आम्हाला शाळेत सुरक्षित व आनंदी वाटते. माझे दोन्ही मुलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येणेरे शिकत आहे. या शाळेत मुलांना 2 लाख रुपये निधीचा अपघाती विमा व मुलांच्या पालकांचा 10 लाख रुपये निधीचा अपघाती विमा काढून मिळत आहे. तरी ग्रामपंचायत येणेरे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचे मनापासून आभार. या ज्या शाळेने जो उपक्रम राबवला आहे विमा उतरवण्याचा, त्याचा म्हणजे आनंद म्हणजे आम्हाला खूप झालेला आहे. म्हणजे शाळेने अतिशय मोठा उपक्रम राबवलेला आलेला आहे. त्यामुळे मुलांना आणि पाल्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा होईल. विद्यार्थ्यांसह पालकांचा विमा उतरवला जात असल्यामुळे सर्व स्तरातून शाळेचं कौतुक होतंय. 2 लाख रुपयाचा विमा प्रत्येक विद्यार्थ्याला केलाय. अधिक पालकांना 10 लाख रुपयाचा विमा ग्रामपंचायतीच्या मार्फत करण्याचं नियोजित आहे. हा खूप चांगला उपक्रम आहे. मागच्या वर्षी याच उपक्रमामध्ये दुर्दैवाने एका विद्यार्थ्याचा दुर्घटना घडली. त्यावेळी ह्या विम्याचा लाभ त्या पालकांना झाला होता. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची जी वैद्यकीय तपासणी आहे ती दर महिन्याला करण्याचं आपण आता सूचना दिलेल्या आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपलं काहीतरी दातृत्व आहे असं समजून या ठिकाणी मुलांचा आणि पालकांचा विमा राबवण्याची जी संकल्पना सर खऱ्या अर्थानं गेले 2 वर्ष माझ्या सरपंच मानधनामधून श्री छत्रपती हायस्कूल येणेरे या ठिकाणी जो मुलांचा अपघाती विमा असतो तो काढला जात होता. 2 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्याचा दुर्दैवाने दुर्घटना घडल्यानंतर लाभ मिळाला, परंतु कोणावर अशी वेळ येऊ नये. पण आल्यानंतर आपल्याला संकटातून बाहेर निघण्यासाठी कुठेतरी विम्याचं संरक्षण हवं, म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी 2 लाख रुपयाचा विमा, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पालकाचा सुद्धा 10 लाख रुपयाचा अपघाती विमा या ठिकाणी ग्रामपंचायत येणेरेच्या माध्यमातून आम्ही काढत आहोत. केवळ विमाच नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान आणि शिस्तीमुळे या शाळेनं अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलंय. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये द्वितीय, तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये जुन्नर तालुक्यात प्रथम क्रमांक या शाळेनं पटकावलाय. त्या शाळेमध्ये CSR फंडामधून विद्यार्थ्यांसाठी 10 लॅपटॉप उपलब्ध झालेले आहेत. त्याची स्वतंत्र संगणक लॅब आम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. या लॅबचा उपयोग करून विद्यार्थ्यांना विंडोज असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, त्याचप्रमाणे कोडिंग, AI चं शिक्षण विद्यार्थ्यांना आमच्या शाळेमध्ये आम्ही उपलब्ध करून देतो. त्याचप्रमाणे नवीन जी संकल्पना आलेली आहे स्टेम लॅब, ही स्टेम लॅब देखील लवकरच शाळेमध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध होणार. हल्ली शिक्षणाचं बाजारीकरण झालंय. तिथे येणेरीची ही शाळा माणुसकी आणि जबाबदारीचं दर्शन घडवते. शिक्षणासोबतच जीवनाची हमी देणारी ही शाळा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी पथदर्शी ठरते. हेमंत चापुडे, झी 24 तास, पुणे.